महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दांची पातळी घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातला वाद आरोप प्रत्यारोपांपुरता आता मर्यादित राहिलेला नाहीये। तो थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला। एकीकडे भाजपकडून राऊतांच्या पुतळ्याचं दहन तर दुसरीकडे राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक असं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय। त्यांच्या विरुद्ध तुम्ही अद्वा तद्वा वक्तव्य करायची आणि त्यांना आम्ही उत्तर दिलं, तुम्ही आमचे गुन्हे दाखल करायचे, याला हुकुमशाही म्हणतात। कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व आता उरलेलं नाही। आगामी निवडणुका कदाचित अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली लढाव्या लागतील असा जिव्हारी लागणारा शाब्दिक घाव जयकुमार गोरेंनी घातला होता। उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत। कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल। जयकुमार गोरेंच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषेत पलटवार केला। मात्र पलटवार करताना खासदार असलेल्या संजय राऊतांना चांगले शब्द वापरण्याचं भान राहिलं नाही। माध्यमांसमोर संजय राऊतांनी जयकुमार गोरेंबाबत अपशब्द वापरले। जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे। काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे येळ कापायचा नाही, एक नंबरचा हा ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतो? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरलात? संजय राऊतांच्या चुकीच्या वक्तव्यावर भाजपनं सुद्धा जशास तशी भूमिका घेतली। सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। राऊतांविरोधात सोलापूरमध्ये गुन्हा दाखल केला गेला तर संजय राऊतांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले। राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला। शिवसैनिकांनी सोबत असल्याचा संदेश दिला। तुम्ही या शहरातले अवैध धंदे, डान्सबार, गुटखा मटका सगळं बंद करा, मग तुम्ही आम्हाला शांतपणे शिकवायला या, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। तुम्ही असंच जर आमच्या नादी लागलात, राऊत साहेब तर लांब राहिले। सोलापुरातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तुम्हाला भास आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच भ्रष्टाचार करत राहिला तर सोलापूर शहर बंद पुकारून तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन पुकारू। सोलापुरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर संजय राऊतांनी सोशल मीडियावर लढाई सुरू करत जयकुमार गोरेंवर हल्ला केला। जयकुमार गोरे यांना कोर्टात हजर करण्यात आल्याचं जुनं छायाचित्र बातमीसह पोस्ट करत राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। हे बहुधा तेच आहेत दुर्दैव महाराष्ट्राचं। फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे की चंबळची लुटारू टोळी असे शब्द वापरून राऊतांनी जयकुमार गोरेंना शाब्दिक डागण्या दिल्या। माननीय शिवसेना पक्षप्रमुख हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत। ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत। ते शिवसेनेचे प्रमुख आहेत। त्यांच्या विरुद्ध तुम्ही अद्वा तद्वा वक्तव्य करायची आणि त्यांना आम्ही उत्तर दिलं, तुम्ही आमचे गुन्हे दाखल करायचे, याला हुकुमशाही म्हणतात। संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली। कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते। कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे, त्यामुळं आपल्याला यश येणार याच्यामध्ये कुठली अडचण नाही। त्यामुळे अनेक लोक आपण बघतोय, अनेक लोकांची दुकानं आता बंद व्हायला लागली, दुकानाला टाळे लावायची वेळ आली, तेव्हा अनेक लोक आश्रय शोधायला लागले। कुणी दिल्लीत जाऊन जंतर मंतरला शोधला, कुणी अलीकडे जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न केला, कुणी ठाण्यात जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न करते, कुणी काटेवाडीला जाते, परंतु आता आश्रयाची सगळी ठिकाणं बंद झालेली आहेत। राऊत आणि गोरे
या दोन्ही नेत्यांमधला हा शाब्दिक संघर्ष आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या टप्प्यावर पोहोचला. कोण संजय राऊत? काय म्हटलं त्याचं नाव? कोण संजय राऊत? एक नंबरचा हा मी त्यांना ओळखत नाही. सत्ताधारी आणि ठाकरेंच्या सेनेमधला संघर्ष रस्त्यावर आणि सोशल मीडियात सुद्धा उग्र रूप धारण करतोय. त्यामुळे राजकीय संघर्ष कोणत्या थराला जाणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.